सोलापूर शहरातील अत्यंत महत्त्वाचा आसरा रेल्वे पूल रुंदीकरणाच्या कामाचे टेंडर निघून 3 वर्षे पूर्ण होऊनही प्रकल्प अद्याप अपूर्ण असल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले। सोलापूर शहरातील सर्व लोकप्रतिनिधींचे मुखवटे परिधान करून रखडलेल्या कामाचा प्रतिकात्मक 3रा वाढदिवस साजरा करण्यात आला। केक कापून प्रशासन आणि लोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यात आला। यावेळी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की शहरातील सर्वच लोकप्रतिनिधी या महत्त्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे। टेंडर निघून 3 वर्षाचा कालावधी उलटला तरी काम पूर्ण झाले नाही। परिणामी हजारो नागरिकांना दररोज वाहतुकीची कोंडी, अपघाताचा धोका, धूळ आणि गैरसोयींना सामना करावा लागत आहे। आंदोलन दरम्यान 3 वर्षे पूर्ण, काम अजूनही अपूर्ण अशा घोषणा देत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला। सगळे नामांकित कोल्हापूरचे नावाजलेले लोकप्रतिनिधी आहेत, पण एकाही लोकप्रतिनिधीने या आसरा पुलाच्या कामाकडे गांभीर्याने बघितले नाही। नवीन पूल महिला हॉस्पिटल ते इंगळगी हा 6 महिन्यात पूर्ण होतोय। आज या आसरा पुलाला 3 वर्ष झालं कामाचं टेंडर देऊन, उद्या त्याचा 4था वाढदिवस आपल्याला या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे। जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, संपर्क प्रमुख छत्रगुण माने, महिला आघाडीच्या अध्यक्षा मिनल दास, शहर अध्यक्ष श्री जगदाळे, जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद शेळके, शेखर भोसले, विक्रम वानकर, गणेश जाधव, विजय जावळे, संजय भोसले, राहुल मेरू, लक्ष्मण गंभीरे, विजय बिल्लेगुरू यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते। पालकमंत्र्यांच्या नावानं, खासदारांच्या नावानं, त्या लोकप्रतिनिधीच्या नावानं गेल्या 4-5 वर्षापासून संभाजी ब्रिगेडच्या वतीने या धुळे सोलापूरला जोडणारा मुख्य रस्ता म्हणजे हा आसरा पूल अत्यंत अरुंद होत असल्या कारणाने आणि या पुलावर 4 नागरिकांचा बळी गेल्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने वारंवार यशस्वी पाठपुरावा करून या केंद्रीय मंत्री गडकरी साहेब यांनी 28 कोटी आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नाने मंजूर केले। ते मंजूर करून सुद्धा आज हे टेंडर निघून 3 वर्ष होत आलं। उद्या 6 जुलैला 3 वर्ष पूर्ण होत आले तरी एक 5% सुद्धा कामाची सुरुवात झालेली नाही। चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।